Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. चंद्रपूर जिल्हा, तर चंद्रपूर जिल्हा हा ताडोबा अभयारण्यामुळे चर्चेत असतो. इथले वाघ पाहण्यासाठी आणि इथले वन्यजीव पाहण्यासाठी देशभरातून लोक येत असतात. त्याचबरोबर परदेशातून सुद्धा अनेक लोक हे चंद्रपुरात येत असतात. चंद्रपुरातलं अभयारण्य असो किंवा चंद्रपुरातलं औष्णिक वीज निर्मिती केंद्र असो, चंद्रपूर हे नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. पण सध्या चंद्रपूर वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे इथे होत असलेल्या लोकसभेतल्या निवडणुकीमुळे. तर इथे काँग्रेसकडनं प्रतिभा धानोरकर, ज्या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत, त्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा रिंगणात उतरलेले आहेत. खरं तर सुधीर मुनगंटीवार यांना इथनं निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती, परंतु पक्षाचा आदेश पाळत आता सुधीर मुनगंटीवार हे मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे इथली नेमकी लढत कशी होतीये आणि इथे बलाबल नेमकं कसं आहे हे समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. तर 2019ची निवडणूक तुम्हाला आठवत असेल. 2019च्या निवडणुकीचा निकाल आला आणि काँग्रेसची एकमेव जागा महाराष्ट्रातून निवडून आली होती. ती जागा होती चंद्रपूरची. चंद्रपुरातनं बाळू धानोरकर हे निवडून आले होते आणि ही काँग्रेसची महाराष्ट्रातली एकमेव जागा होती. त्यामुळे या जागेकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. त्याचबरोबर भाजपला इथला धक्का होता, कारण 2 टर्म इथनं भाजपचे जे खासदार निवडून येत होते त्यांचा पराभव बाळू धानोरकर यांनी केला होता आणि ही खरंतरी काँग्रेससाठी एक मोठा विजय होता. तर दुसरीकडे भाजपसाठी इथे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली होती. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा हा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लक्षवेधी राहिलेला आहे किंवा तिथे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण सुरुवात करूयात इथं कसं बलाबल आहे ते पाहण्याकडनं. आपण 2014चा जर विचार केला तर 2014 मध्ये भाजपचे हंसराज अहिर इथनं निवडून आले होते. हंसराज अहिर यांना 5,08,049 इतकी मतं मिळाली होती. त्यावेळेस 2014ला काँग्रेसचे संजय देवताळे हे इथनं रिंगणात उतरले होते आणि संजय देवताळे यांना 2,71,780 इतकी मतं मिळाली होती. 2014च्या निवडणुकीत आप सुद्धा रिंगणात होतं आणि आपने सुद्धा चंद्रपुरातनं आपला उमेदवार दिला होता. या निवडणुकीमध्ये आपचे उमेदवार होते वामनराव चटप आणि यांना 2,04,413 इतकी मतं मिळाली होती. हे झालं 2014चं. आता आपण बघूयात 2019चं कसं चित्र होतं. 2019 मध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं की बाळू धानोरकर इथं निवडून आले होते, तर इथे त्यांना कशी मतं मिळाली होती हे सुद्धा समजावून घेऊयात. 2014 मध्ये काँग्रेसचे सुरेश धानोरकर हे विजयी झाले होते. बाळू धानोरकर ज्यांना आपण ओळखतो, बाळू धानोरकरांना 5,59,507 इतकी मतं ही 2019च्या निवडणुकीमध्ये मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात जे हंसराज अहिर होते त्यांना 5,14,744 इतकी मतं मिळाली होती. 2019ला तुम्हा सगळ्यांनाच माहिती की वंचितने आपले उमेदवार उभे केले होते. चंद्रपुरातनं देखील वंचितने आपला उमेदवार उभा केला होता आणि वंचितच्या राजेंद्र महाडोळे यांना 1,12,079 इतकी मतं मिळाली होती. 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता आणि 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा वंचित फॅक्टर इथे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा आपण पुढच्या भागामध्ये येणार आहोत. तर हे झालं चंद्रपुरातलं बलाबल 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये कशी मतं पेटली होती त्याच्याबद्दल. आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये 5 विधानसभेचे मतदारसंघ येतात. त्याच्यामध्ये यवतमाळ मधल्या 2 मतदारसंघांचा समावेश आहे. या 5 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 3 विधानसभेचे मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात आहेत, तिथं भाजपचे आमदार आहेत. 2 मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. तर एका मतदारसंघामध्ये म्हणजे चंद्रपूर शहराचा जो मतदारसंघ आहे तिथनं अपक्ष हे निवडून आलेले आहेत. त्यामुळे हे सगळं आहे चंद्रपूरच्या लोकसभेच्या लोकसभेच्या जे विधानसभा क्षेत्र येतात त्याच्यामध्ये त्यातलं बलाबल. आता आपण विचार करूयात इथे कशी लढत होती. सुरुवातीला मी जसं म्हटलं की बाळू धानोरकर हे 2019ला विजय झाले होते आणि त्यानंतर काँग्रेस ही सीट पुन्हा एकदा आपल्याकडे राखण्यासाठी सज्ज झालेली आहे. बाळू धानोरकरांचं काही काळापूर्वी निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर आता इथनं कोणाला उमेदवारी द्यायची हा सगळा पेच निर्माण झाला होता. बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या वरोरामधनं आमदार आहेत आणि त्या साहजिकच त्यांचं नाव समोर आलं. तर या जागेवर रस्सीखेच सुरू होती. विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार ही सुद्धा चंद्रपुरातनं आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होती. अनेक चर्चा सुद्धा झाल्या होत्या. शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं की मी इच्छुक आहे, इथनं लढण्यासाठी एक तरुण चेहरा इथनं इच्छुक आहे आणि मी इथनं टफ फाईट देईल असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. परंतु जागा जाहीर झाल्या आणि त्याच्यामध्ये प्रतिभा धानोरकर यांचं नाव समोर आलं आणि प्रतिभा धानोरकर यांना इथनं उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे चंद्रपूरच्या जागेवरनं कोणाला उमेदवारी द्यायची हा सगळा पेच होता. जे हंसराज अहिर आहेत त्यांचा 2019 मध्ये पराभव झाला होता, त्यामुळे त्यांना तिकीट नाकारण्यात आलं.
परंतु इथनं कोणाला उमेदवार द्यायचा आणि जे प्रतिभा धानोरकरांना टक्कर देऊ शकशील असा उमेदवार भाजपला या मतदारसंघामध्ये हवा होता। साहजिकच शोधाशोध सुरू झाली होती आणि नाव समोर आलं सुधीर मुनगंटीवार यांचं। सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत, ते मंत्री सुद्धा राहिलेले, सध्याच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा ते मंत्री आहेत। खरं तर जेव्हा सुधीर मुनगंटीवार यांचं नाव समोर आलं तेव्हा खरं तर सुधीर मुनगंटीवार यांना निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती। त्यांनी अनेक त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु पक्षाने जो आदेश दिला तो पाळत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यांनी प्रचाराला इथनं सुरुवात केलेली आहे। खरं तर आपण काँग्रेसचे इथले महत्त्वाचे मुद्दे बघितले तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की 2019ला काँग्रेसने ही जागा जिंकली होती, लढवली होती आणि काँग्रेसची एकमेव जागा ही महाराष्ट्रातून निवडून आली होती। त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा चंद्रपूरचा गड आपल्याकडे राखण्यासाठी ती तयारीला लागली आहे। मोठ्या प्रमाणावर प्रतिभा धानोरकर या प्रचारात उतरले आहेत आणि सगळ्यांचं लक्ष सुद्धा या मतदारसंघाकडे लागलेलं आहे। दुसरीकडे बाळू धानोरकर यांच्या जाण्यामुळे एक प्रकारे सहानुभूती ही प्रतिभा धानोरकर यांना मिळती आहे। आपण वेगवेगळ्या भागांमध्ये बघितलं, जेव्हा बाळू धानोरकरांची अंत्ययात्रा पाहिली तिथे मोठ्या संख्येने तिथले जे नागरिक आहेत ते जमा झाले होते आणि जेव्हा प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस सुद्धा नागपूर जे एअरपोर्ट आहे तिथे त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं, मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं होतं आणि त्याच पद्धतीची जी सहानुभूती आहे ती प्रतिभा धानोरकर यांना मिळते आहे महिला उमेदवार म्हणून आणि त्याचबरोबर त्यांनी जे काम केले आहे आमदार म्हणून त्या भागामध्ये त्याचा सुद्धा प्रभाव आता त्यांच्या ज्या उमेदवारी आहेत त्याच्यावर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर भाजपचा आपण विचार केला तर भाजपचे महत्त्वाचे नेते हे रिंगणात आहेत, त्यामुळे भाजपसाठी सुद्धा ही एक प्रतिष्ठेची लढाई आहे। जी जागा आपण मागच्या वेळेस हरलो होतो ती जागा पुन्हा एकदा मिळवण्यासाठी भाजप आता तयारी लागलेली आहे। भावनिक राजकारणाला एक प्रकारे विकासाने उत्तर आता मुनगंटीवार येताना पाहायला मिळत आहे। अनेक भाषणांमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भावनिक राजकारणावर इथे चालत नाही, विकासावर तुम्ही मतदान केलं पाहिजे। ज्या पद्धतीनं भाजपने विकास केलेला आहे किंवा सुधीर मुनगंटीवार तिथून आमदार म्हणून निवडून येतात, तिथनं ते मंत्री आहेत, त्यांनी जो विकास केला त्याचे ते दाखले देत असतात आणि तुम्ही भावनिकतेला मतदान न करता विकासाला मतदान करा असं आवाहन सातत्याने आपण सुधीर मुनगंटीवार हे करताना पाहिलेले। परंतु सुधीर मुनगंटीवार यांनी एका भाषणामध्ये जो उल्लेख केला होता त्याचा जोरदार फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे। त्यांनी असा उल्लेख केला होता की डोळ्यातले अश्रू पाहून जर मतदान कराल तर 5 वर्ष तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य खरं तर सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं। ते प्रतिभा धानोरकर यांच्या बद्दलचं ते वक्तव्य होतं आणि त्यामुळे एक प्रकारे खरं तर नाराजी सुद्धा अनेक ठिकाणी होती। प्रतिभा धानोरकर यांनी याला उत्तर सुद्धा दिलं होतं। मुंबई तक्षी बोलताना सुद्धा प्रतिभा धानोरकर म्हटल्या होत्या की एका महिलेच्या बाबत त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही लढत देतोय जे वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलेलं त्यामुळे त्यांना महिला माफ करणार नाही असं सुद्धा प्रतिभा धानोरकर या म्हटल्या होत्या। त्यामुळे या सगळ्या वक्तव्याचा सुद्धा त्यांना फटका बसला होता आणि मध्यंतरी जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा चंद्रपुरात पार पडली होती त्या सभेमध्ये सुद्धा आणीबाणीचा दाखला देताना भाऊ बहिणाच्या नात्यावर एक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार केलं होतं। त्या वक्तव्याचा सुद्धा काँग्रेसने समाचार घेतला होता, त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता। त्यांचं जे वक्तव्य ते व्हायरल सुद्धा झालं होतं आणि त्याच्यावर सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं होतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं होतं त्याचा चुकीचा संदर्भ दिला असं सुद्धा सुधीर मुनगंटीवार म्हटलेलं आहे। आता आपण चंद्रपूरमधल्या बलाबलाचा जर विचार केला तर चंद्रपूरमध्ये जातीय समीकरण ही खूप महत्त्वाची ठरतात। मोठ्या प्रमाणावर इथं कुणबी मतदान आहे, त्याचबरोबर शेड्यूल कास्ट म्हणजे दलित मतदान सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचबरोबर आदिवासींचं मतदान सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे। प्रतिभा धानोरकर या कुणबी समाजातून येतात, कुणबी मतांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडू शकतो असं म्हटलं जातं, त्यामुळे ती मतं आपल्याकडे राहतील याचा प्रयत्न हा सातत्याने आपण बघतो की प्रतिभा धानोरकर करताना पाहतात। तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार हे सातत्याने सांगतात की जात बघून कधी कुणी मतदान करत नाही किंवा जात बघून कुणी कोणाचा विकास करत नाही, त्यामुळे जातीच्या आधारावर कुणी मतदान करू नये, विकासाच्या आधारावर मतदान करावं असं आवाहन सुद्धा सातत्याने सुधीर मुनगंटीवार आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर 8 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा झाली होती आणि त्या सभेमध्ये पंतप्रधानांनी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल ठाकरेंची त्याच्यावर टीका केली होती आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं होतं की ज्या पद्धतीने त्यांनी दलित आदिवासींसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत त्या योजनांचा दाखला सुद्धा पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये दिला होता। त्यामुळे चंद्रपूरची जागा ही काँग्रेस असेल भाजप असेल या दोघांसाठी महत्त्वाची जागा आहे। काँग्रेससाठी हा गड त्यांचा पुन्हा एकदा राखायचा आहे, तर दुसरीकडे भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे आणि तिथनं त्यांचे जे उमेदवार रिंगणात आहेत त्यांना निवडून आणण्याचं सुद्धा आवाहन भाजप समोर आहे। त्यामुळे चंद्रपूरचा नेमका निकाल कसा लागतोय, चंद्रपूरमध्ये कसं वातावरण निर्माण होतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं, चंद्रपुरातनं कोण निवडून येईल हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं जे YouTube चॅनल आहे ते सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।